नमस्कार तुम्हा सर्वांचं। आज मिष्काचा बड्डे आहे आणि मिष्काच्या बड्डे निमित्त मी व्लॉग शेअर करत आहे। त्यामध्ये मी दिवसभराचे तिचे काही छोटे मोमेंट्स आहेत ते तुमच्यासोबत शेअर करत आहे। तिच्या बड्डेसाठी तिचे आजी आजोबा सगळे आलेले आहेत आणि फार मस्ती आणि मज्जा धमाल करणार आहोत। तर तो पूर्ण व्लॉग तुम्ही बघा। तर स्टार्ट करूया व्लॉगला। तर मिष्काने तिच्या पप्पांना विश केला आहे। दोघांचा बड्डे एकाच दिवशी असतो। आणि या ठिकाणी मिष्काच्या दोघं पण आजी आहेत त्या पण एन्जॉय करत आहेत आणि तिचं आता चॉकलेट्स वगैरे तिला त्यांनी दिले आहेत तर ते तिचं खाणं सुरू आहे। चॉकलेट पहले तो आपको आपण एक डिस्कस करूया। म्हणजे ही तुमची माय आहे, म्हणजे तुमची आई आणि ही माझी आई आणि मी हिची आई। आलं लक्षात? आणि सकाळी नाश्ता वगैरे झाला त्यानंतर थोडं बाहेर जायचं होतं। बाहेर वगैरे जाऊन आलो आणि 11 साडे 11 वाजता आम्ही जेवणाच्या तयारीला लागलो। तर आम्ही जेवण बनवत आहे। मेनू आहे आज जेवणामध्ये पनीर बटर मसाला आहे, पुलाव आहे, आंब्याचा रस आहे म्हणून कांद्याची भाजी आवडते म्हणून कांद्याची भाजी केली आहे त्यासोबत। तर आई आणि मम्मी दोघं पण असल्यामुळे स्वयंपाक खूप पटकन होतो आहे आणि त्यांची खूप हेल्प होते मला। आणि सकाळीच पप्पा आणि बाबा दोघं पण मार्केटला गेले होते तर त्यांनी भाजी पण आणली होती कारण की पुढच्या आठवड्याची पण तयारी करून ठेवणं तेवढंच महत्त्वाचं होतं। तर आता स्वयंपाक वगैरे सगळं झाला आहे, आम्ही जेवणं वगैरे करतो। आणि मिष्का आता आम्हाला सगळ्यांना वाढत आहे जेवण तिचं झालं होतं। वा वा बर्थडे गर्ल कडनं जेवण। ते पॉज आता पप्पाला मम्मीला बस मला बस मम्मीला मम्मा मुझे रोटी पहले पोळी रोटी बस एक ही बात थैंक यू। हाँ मम्मीला पोळी दे। आणि यावेळेस फर्स्ट टाईम असं झालं आहे की विवेकच सगळं डेकोरेशनचं सामान पण घेऊन आले आणि त्यांनी डेकोरेशनचा इनिशिएटिव्ह घेतला आणि दरवेळेस म्हणजे हेल्प वगैरे करतात पण यावेळेस बऱ्यापैकी त्यांनी डेकोरेशनचं हे केलं। मला हे थोडं सरप्रायझिंग होतं पण खूप छान वाटलं। आणि मम्मी आणि इकडे मिष्कांचं बलून फुगवणं सुरू आहे। तर हे हॅपी बड्डेचं वगैरे पप्पा आणि विवेक लावत आहेत। आणि बघा कोणी बड्डेची रिहर्सल करतं का, पण नाही मिष्का बड्डेची रिहर्सल करते आहे आणि तिला डेकोरेशन दाखवायचं आहे तर मग तिला बोलवलं। बघा किती मस्ती आणि तिला किती आवडलं आहे, मज्जा येते तिला। आणि तिला समजत नाही आहे तिची बड्डेची रिहर्सल सुरू आहे। ही विवेकची आयडिया होती।
थोडीशी तिच्यासोबत मस्ती सुरू आहे. आता झालं, आता तिचे फ्रेंड्स वगैरे यायला स्टार्ट झाले आहे. त्याआधी आम्ही थोडेसे फोटो सेशन वगैरे करून घेतलं आणि आता तिचे फ्रेंड्स वगैरे येत आहे, औक्षण करून घेतोय. एक मिनिट हे माऊ आणि सर्व मुलांचा नाश्ता वगैरे झाला. आणि हे आहे आमचे पूर्ण सपोर्ट सिस्टम, ज्यांनी म्हणजे प्रत्येक वेळेस तिचा प्रत्येक सण असेल, बड्डे असेल, खूप छान आणि खूप आनंदाने सेलिब्रेशन केलं आहे. आणि ज्यावेळेस हे सगळेजण असतात तरी आज ह्या बड्डेमध्ये मामा आणि तिचे चाचू आणि मामी हे नाही येऊ शकले, पण तरीही खूप छान ह्या चौघांमुळे तिचा बड्डे खूप छान सेलिब्रेट झाला. आम्ही त्यांना मिस करतो आहे. तर आणि आता तिला गिफ्ट्स उघडण्याची घाई झाली, तर सगळं आवरलं वगैरे आणि मग गिफ्ट्स वगैरे ती ओपन करत आहे.
बहुत प्यारी है. है ना? ब्लॅक कलर अब क्ले. अब ये बात अब इसकी बारी हे है. मम्मीला बिस्किट करायचं आहे. ये आपका बैग कहाँ गया वो? आणि हे गिफ्ट आहे, हे तिला तिच्या पप्पांकडनं आहे. स्केटिंग घेतले त्यांनी तिच्यासाठी, तर कारण की वेगवेगळे स्पोर्ट्स शिकावे ही आमची इच्छा आहे तिने. तर आणि तिलाही आवडतात कारण की यापूर्वी बॅडमिंटन म्हणा की फुटबॉल, बास्केटबॉल असे अनेक ती स्पोर्ट्स जे आहेत ती खेळते ती, आणि आमच्यासोबतच खेळते सध्या. अजून स्पेशल आम्ही ट्रेनिंग तिला काही अजून दिलं नाही आहे. हळूहळू बघूयात, स्कूलमध्ये असेल तर, नाहीतर देऊ आम्ही तिला प्रायव्हेट ट्रेनिंगसुद्धा. तर यावेळेस म्हटलं तर स्केटिंग तिला देऊयात. तर स्केटिंग करणार आहे. मैं आपको बताता हूँ वो कैसे करना है. करा. हा एका घालून दाखव. एका आपण सोबतच राहायचं. हा स्टार्टिंग पकड़ के पहले ना. हवेत ना जोडी हे. उल्टा भी करना है. उभे राहावं तुम्ही एक जण पैर उठाओ, पैर उठाओ. वॉक करना है, वॉक. चलना नहीं. आप आया, सुनो मेरी बात. हा इसका मिश्का देखो एक पार्ट